नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण इथे बनवणार आहोत बेसनचे मोदक। रेसिपी अगदी सोपी आहे। रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे कढईमध्ये तूप टाकून घेते। तूप मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे। तूप गरम झाल्यानंतर आपण बेसन टाकून घेऊया। बेसन 1 वाटी घेतलेला आहे मी। तर हे मिश्रण असंच हलवत राहायचे, त्यामुळे आपलं मिश्रण व्यवस्थित भाजलं जाईल। आणि गॅस कमीच ठेवायचा आहे। कमी गॅसवर आपल्याला हे बेसन छान भाजून घ्यायचं आहे। जेवढं छान भाजचाल तेवढंच मोदकाची चव पण छान येईल। तर असं कलर येईपर्यंत छान आपण बेसन भाजून घ्यायचं आहे। तर बेसन भाजून झाल्यानंतर मी यात आता 1 वाटी दूध घालणार आहे। दूध टाकून घेतल्यानंतर आपण हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊया। तर अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण या पद्धतीचं बनवून घ्यायचं आहे। तर आपण आता यात साखर टाकून घेऊया। साखर टाकल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तर आपण आता इलायची पावडर टाकून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा इलायची पावडर टाकून घेतलेली आहे। पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। मोदकासाठी एकदम परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे। तर आपण आता मोदकमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊया। तर मी ते काजू बदाम आबडधोबड वाटून घेतलेला आहे आणि ते आपल्याला तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे। तर तुपामध्ये परतून घेतल्यानंतर बारीक केलेलं सुकं खोबरं मी यात टाकून घेणार आहे। हे पण छान परतून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यात आता 1-2 चमचे साधारणतः गूळ टाकून घेऊया। तर गूळ टाकून आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं मोदकामध्ये भरण्यासाठी सारण पण तयार झालेलं आहे। तर आता हे सारण थंड होऊ देऊया। तर इकडे आपण आता मोदक बनवायला घ्यायचे आहेत। तर एकदम व्यवस्थित असं आपलं मिश्रण मोदकाचं झालेलं आहे। तर मी ते साचा घेतलेला आहे। तर साच्याला आपण पहिल्यांदा तूप किंवा तेल पण लावू शकता तुम्ही। तर मी ते तूप लावून घेतलेलं आहे, त्यामुळे मोदक आपले एकदम छान चमकदार दिसतील आणि चिटकणार पण नाही साच्याला बिलकुल। आता हे साचा बंद करून मग आपण तर आपण आता यात मिश्रण भरून घेऊया।
तर व्यवस्थित दाबून हे मिश्रण भरायचं आहे, त्यामुळे एकदम छान असे आपले मोदक तयार होतील. आणि आतमधला भाग थोडासा रिकामा ठेवायचा आहे, कारण की आपल्याला ते खोबऱ्याचा खीस जे बनवलेलं आहे, सारण बनवलेलं आहे आतमध्ये भरण्यासाठी, ते मधात टाकून घ्यायचं आहे. मग आम्ही व्यवस्थित असं एकदम छान भरून घेतलेलं आहे आणि आतमध्ये थोडीशी जागा ठेवलेली आहे. तर आपण आता हे खोबऱ्याचं सारण भरून घेऊया. पुन्हा त्यावर आपलं बेसनाचं मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित मिश्रण भरलेलं आहे. बघूयात आपण आता साचा उघडून आपला मोदक कसा तयार झालेला आहे ते. तर बघू शकता तुम्ही किती आपला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे. गणपती बाप्पा तर बघून खुशच होतील, एवढा सुंदर मोदक तयार झालेला आहे आपला. तर सर्व मोदक आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. तर आपल्याला हे बेसनचे मोदक बनवण्यासाठी जास्त वेळ नाही लागत. अगदी 10 ते 15 मिनटात मोदक बनून तयार होतात. तुम्ही पण हे बेसनचे मोदक नक्की बनवा. आणि बेसनचे मोदक बनवण्यासाठी साहित्य पण जास्त नाही लागत. अगदी कमी साहित्यात आपले मोदक बनून तयार होतात. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एखाद्या अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.